लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो खरंच खूप राडा धिंगाणा आज सगळं सगळं सोबतच झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला, खरंच एका गैरसमजामुळे आणि एका गोष्टीमुळे काय देशमुखांच्या घरी राडा आहे आणि काय ती रम्या, बाप रे बाप, खरंच खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड इथे पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. पण त्याआधी सुरुवातीला इकडे रम्या ना भातुकलीच्या खेळामधलं मंगळसूत्र घेऊन बसलेली असते. आता हे मंगळसूत्र भातुकलीच्या खेळामधलं आहे आणि त्यानंतर खरं तर ते ना पार्थने त्या खेळामध्ये तिला घातलेलं मंगळसूत्र आहे ते, आणि ते मंगळसूत्र ती इथे घेऊन बसलेली आहे. आता मंगळसूत्र घेतल्यानंतर गळ्याला लावून बघत असते आणि म्हणत असते, आई आई तुला हे आठवते का, हे तेच मंगळसूत्र आहे जे पार्थने माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं आणि पार्थने माझ्या गळ्यामध्ये घालून भातुकलीच्या खेळामध्ये ते माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं, त्यामुळे हे मंगळसूत्र मी एवढं जपून ठेवलं आहे, असं ती म्हणत असते. त्यावर वसू म्हणत असते, अगं रम्या काय हे, आई आई बघ ना, आत्ता जर इकडे पार्थ माझ्यापासून दूर गेला, आत्ता जर पार्थ माझा होऊ शकला नाही ना, तर मी मात्र स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला पार्थ हवाय आई, काहीही झालं तरीसुद्धा फक्त पार्थ माझा आहे. आणि आता तर त्या काव्याचं अफेअर आहे, काव्याचा बॉयफ्रेंड आहे, ही गोष्ट मला जेव्हा समजली ना, तेव्हापासून मात्र मी आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे पार्थला माझंच करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. फक्त आता ते कसं सांगायचं, काय सांगायचं, ह्याच गोष्टी मी इथे ठरवते. पण आई तुला एक गोष्ट सांगू का, यावेळी जर इकडे पार्थ माझाच झाला नाही ना, तर मग मात्र मी काय करेल, काय नाही, आणि हे मला अजिबात माहिती नाही. त्यावर वसू म्हणत असते, अगं काय हे रम्या, असं बोलू नकोस हां, आणि तू असलं काहीही करणार नाही, समजलं तुला. पण बघा ना प्रेक्षकांनो, कशी आई आहे ना, मुलगी एवढी चुकत आहे, एवढ्या चुका करत आहे, तरीसुद्धा आई त्या प्रत्येक चुकीवर इथे पांघरून घालते. उलट तिला समजवायचं सोडून, तिचे कान टोचायचे सोडून, उलटच ह्या अशा प्लॅनमध्ये तिला मदत करत आहे. खरंच किती विचित्र आहे ना हे सगळं काही. तरीसुद्धा रम्या म्हणत असते, नाही आई, मला आता हे सहन होणार नाही. पार्थ माझा आहे ना, मग तो माझाच असला पाहिजे. काही जरी झालं ना तरीसुद्धा माझाच राहिला पाहिजे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की कभी कभी इकडे आता जरूरत वसू तिला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण प्रयत्न करत असून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. कारण रम्या एवढी आता हे झालेली असते की काही विचारू नका. तिला काही जरी झालं ना तरीसुद्धा फक्त पार्थसोबत लग्न करायचं असतं, आणि जे भातुकलीच्या खेळामध्ये मंगळसूत्र तिने लपून ठेवलेलं असतं आणि ते जपून ठेवलेलं असतं, तेच मंगळसूत्र आता इकडे तिला जो काही पार्थ आहे त्याच्या हातून घालायचं असतं, आणि म्हणूनच तिचं हे सगळं काही सुरू असतं. इकडे स्वतःचा जीव देण्याची सुद्धा ती भाषा करत असते. जर पार्थ यावेळी तिचा झाला नाही तर, जर पार्थने तिला यावेळी काही धोका दिला, काही जर प्रॉब्लेम झाला ना, तर मग मी अजिबात इकडे स्वतःला माफ करणार नाही, असं सुद्धा इकडे आता तिचं म्हणणं असतं. त्यावर वसू म्हणत असते, हे बघ, आता काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला मी एक गोष्ट सांगते की तो जो काही इथे पुरावा आपल्याला सापडला आहे, तो पुरावा कसा सगळ्यांसमोर आणायचा, आणि त्या पुराव्यामध्ये जे काही आहे ते कसं सगळ्यांना सांगायचं, आणि तो बॉम्ब कधी फोडायचा, याच गोष्टीचा मी सुद्धा इकडे विचार करत आहे रम्या, असं आता इकडे जी वसू आहे ती रम्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपल्या गोडगोंडस पार्थने मात्र इकडे जे काही काव्याला काव्यार्थ नावाचं गिफ्ट दिलेलं असतं ते तिने ओपन केलेलं असतं, आणि ती म्हणत असते, वाव, काव्यार्थ. त्यावर तो म्हणत असतो, हो काव्यार्थ, तुमच्या आणि माझ्या नावाचं पेंडंट आहे, पण हे तुम्ही मला का दिलेत? त्यावर तो म्हणत असतो, खरं तर तुमच्याकडे कुठलाही एकही तुमचा हक्काचा असा दागिना नाही आहे ना. तेव्हा काव्याला ती रिसीट आठवते. ती रिसीट त्याने पाहिली होती ज्वेलर्सची, आणि पटकन त्याने काढून घेतली होती. तेव्हा काव्या म्हणत असते, म्हणजे त्या दिवशीची जी काही रिसीट आहे ती रिसीट हीच होती. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो, खरं तर तुम्ही माझी चोरी पकडली होती, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे, आणि म्हणून मी तुम्हाला हे दागिना आत्ता दिलेला आहे. पण मला एक गोष्ट सांगा, हे सगळं कसं सुचलं तुम्हाला? म्हणजे सुचलं असं काही नाही, पण मीच असं ठरवलं की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या हक्काचे दागिने असावेत. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे आपल्या जीवाने सुद्धा
इकडे नंदिनीसाठी छान अशी साडी आणलेली असते आणि जीवाने सुद्धा छान अशी साडी आणल्यानंतर इकडे नंदिनी म्हणत असते, पण मी काय म्हणते, किती सुंदर आहे ही साडी, पण आज अशी अचानकच तुम्ही माझ्याकरिता ही साडी का बरं आणली आहे? त्यावर जीवा म्हणत असतो, अगं काय हे चकाचक बाई, तू त्याचं काय आहे ना, तू तेच तेच ड्रेस घालतीयेस, म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी. त्यावरती म्हणत असते, म्हणजे मला एक गोष्ट सांगा, मी जे काही ड्रेस घालते ते तुम्हाला आवडत नाही आहेत का? म्हणजे अगं असं काही नाही आहे, पण हे बघ, कधीतरी आपण नेहमीचीच बिअर पितोय आणि नेहमीचीच बिअर पीत असताना कधीतरी वेगळं असं काहीतरी पाहिजे की नाही? आणि म्हणूनच मी मस्त इथे बिअरला बाजूला करून मस्त असा विस्कीचा आनंद कसा असतो ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर नंदिनी फक्त आणि फक्त इथे पाहतच असते. नंदिनीला तर आता हा असा का बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टी तिला आता खूपच जास्त धक्कादायक असतात. तेव्हा आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते, म्हणजे जीवा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्ही दारू प्यायला लागलेला आहात, पुन्हा तुम्ही दारू पिताय? त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, हो म्हणजे आता घ्यावी लागती थोडीशी थोडीशी. काय काय चाललंय जीवा तुमचं? तुम्ही मला सांगितलं होतं ना, की तुम्ही परत कधीच दारू पिणार नाही म्हणून. मग तरीसुद्धा पुन्हा तुम्ही दारूला हात लावलाय. म्हणजे पुन्हा तुम्ही इथे दारू प्यायला सुरुवातसुद्धा केली. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "अगं थांब, थांब चकाचक बाई थांब जरा. घ्या बरं, तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा." त्यावर तो आता तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर आपण पाहतो, की इकडे तो हात ठेवल्यानंतर म्हणत असतो, "मी चकाचक बाईची शपथ घेऊन सांगतो, की मी आत्तापर्यंत." लगेच हात बाजूला करतो आणि म्हणत असतो, "मी आत्तापर्यंत चकाचक बाईची शपथ घेऊन सांगतो, मी आत्तापर्यंत." तेव्हा ती तिच्याकडे पाहतच असते. कारण हा ताणत असतो, तिची मस्करी करत असतो. "अगं हो, हो, मी कधीही तुझी शपथ मोडली नाही आहे चकाचक बाई. नाही मी हात लावला, कळलं का तुला?" त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, "खरंच खूप तुम्ही डांबरीस झालात हां जीवा." तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, की इकडे पार्थ म्हणत असतो, "आता त्याचं काय आहे ना, तुमच्यासाठी मी सगळं काही ठुशी, तोडे, पाटल्या हे सगळे काही दागिने करणार आहे, कळलं?" पण तेव्हा काव्या म्हणत असते, "पण हेच का बरं केलं?" त्यावर तो म्हणत असतो, "त्याचं काय आहे ना, तुमचं आणि माझं नाव, म्हणून त्यापासून मी सुरुवात केली काव्यार्थ. पण खरं तर मला हे मंगळसूत्र बनवायचं होतं. आई म्हटली होती, की बायकांना इथे कितीही मंगळसूत्र असले ना, तरी ते कमीच असतात. तू मंगळसूत्रच बनव." पण मी एका पॉईंटला विचार केला, की नाही नको, तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नको ते घालण्यासाठी, आणि त्यामुळेच मी तसं केलं नाही. तर मी विचार केला, त्यापेक्षा तुम्हाला मस्त पेंडंट देता येईल. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ते घाला. मंगळसूत्र म्हणून घालायचं असेल तर तसं घाला, किंवा तुम्हाला ते चेनमध्ये घालायचं असेल तर तसंही घाला. असं सुद्धा इकडे आता पार्थ म्हणत असतो. त्यावर काव्या म्हणत असते, "खरंच सो स्वीट पार्थ. मला खरंच तुमचं ना करावं तेवढं कौतुक ना कमीच आहे. तुम्ही आत्ता दुसऱ्यांसाठी गिफ्ट देताना सुद्धा तुम्ही त्यांच्या मनाचा किती विचार करताय पार्थ. मला हे मंगळसूत्र किंवा तुम्ही जे काही पेंडंट दिलं आहे ना, ते मला खरंच खूप आवडलं. खरंच." त्यावर पार्थ म्हणत असतो, "म्हणजे आता मला असं वाटतंय, की मी दिलेले गिफ्ट्स तुम्हाला इथे आवडायला लागलेले आहेत. म्हणजे आता मी गिफ्ट्स दिले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही काय काव्या, बरोबर ना?" त्यावर काव्या ही त्याच्याकडे पाहतच असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, "हो, कारण अगदीच बरोबर आहे. बघा ना, आता मी तुम्हाला गिफ्ट दिले तर माझी मांजर काही फिस्करली वगैरे नाही आहे, बरोबर की नाही? आता मी ठरवणारच आहे. आता 365 दिवसाचं प्रत्येक एक गिफ्ट देणार आहे मी तुम्हाला. 365 दिवसाचे 365 गिफ्ट मी तुम्हाला देणार आहे. कारण जर तुम्हाला ते गिफ्ट्स आवडत असतील तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे?" तेव्हाच काव्या ते पेंडेंट हातामध्ये धरते आणि तिला ते प्रचंड आवडलेलं असतं. पण पार्थ असं म्हटल्याबरोबर जीवाने तिला ते दिलेले गिफ्ट्स सगळे काही आठवत असतात. जीवासुद्धा सेम असंच करायचा आणि तिला त्याच पद्धतीने ते सगळे काही गिफ्ट्स द्यायचा. तेव्हाच गुरुजींचं वाक्यसुद्धा तिला आठवतं, की जे काही अर्धवट सत्य सांगितलेलं आहे ते पूर्ण करा आणि नात्याची नवी सुरुवात करा. कारण जे लपवलेलं आहे ते ठेवू नका. आता जे अघटित होणार आहे ते थांबवायचं असेल
तर तुम्ही जे मनामध्ये आहे ते ओठावर आणा आणि सगळं काही सांगून टाका. तेव्हाच काव्या विचार करते, गुरुजींनी सांगितलंय त्याच पद्धतीने पार्थला अर्धवट सत्य माहिती आहे. मला असं वाटतंय की जीवाचं आणि माझं नातं जे आहे ते सगळं काही पूर्ण सांगून टाकावं, असा ती विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की नंदिनीने ती साडी आता मस्त अंगावर टाकलेली असते आणि आरशामध्ये पाहत असते. त्यावर आता जीवा म्हणत असतो, वा चकाचक बाई, खरंच तू खूप कमाल दिसतेस हां. खरं तर साडी ना तुला छानच दिसते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी पंजाबी ड्रेसमध्ये छान दिसत नाही? जा जा बाबा. अगं असं काय करतेस? बापरे! तुम्हा बायकांचं तर ना कसं करावं कौतुक, मला कळतच नाही बाबा. अगं तू पंजाबी ड्रेसमध्ये सुद्धा छानच दिसतेस, पण खूप दिवस झालं ना तू साडी नेसली नाही आहेस. म्हणून म्हटलं तुझ्याकरिता मस्त साडी आणावी, म्हणून तुझ्याकरिता साडी आणली. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्हाला मी पंजाबी ड्रेसमध्ये आवडतच नाही आहे का? त्यावर तो म्हणत असतो, नाही गं, असं काही नाही, समजलं तुला? त्यावर ती म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा ना, तुम्ही एवढं सुंदर माझ्यासाठी गिफ्ट आणले, मी रिटर्नमध्ये तुम्हाला काय देऊ? त्यावर तो म्हणत असतो, आता त्या दिवशी मी तुला कपाळावर किस केलं, तर तू काही मला लगेचच कपाळावर किस केलंस का? त्यावर आता दोघेजण सुद्धा अवघडल्यासारखे झालेले असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, असू द्या, होतं असं कधीतरी फ्लोमध्ये, इट्स ओके, राहू द्या. तेव्हा तो म्हणतो, हो, फ्लोमध्येच झाले, सॉरी बरं का, सॉरी. पण तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, मी तुला काही गिफ्ट दिले म्हणून तूच मला रिटर्न गिफ्ट्स द्यावंस असं काही नाही आहे. पण तेव्हा नंदिनी म्हणते, नाही तरीसुद्धा मला तुम्हाला ना रिटर्न गिफ्ट द्यायचंच आहे. तुम्ही सांगा ना काय हवं आहे तुम्हाला? त्यावर जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मला जेव्हा तुझी गरज लागेल किंवा जेव्हा मला तुझ्याकडून काही हवं आहे त्यावेळेस मी तुला माझं गिफ्ट हे उधार राहील. त्यावर नंदिनी म्हणत असते, ठीक आहे, हे नंदिनीचं प्रॉमिस झालं. जेव्हा तुम्हाला जी गोष्ट हवी ना तेव्हा तुम्ही मला ती मागायचं आहे. नंदिनी नक्कीच तुम्हाला ती वस्तू देणार आहे, समजलं? असं म्हणूनच आता इकडे दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलेलं असतं. तेव्हा आपण पाहतो की जीवा तिला म्हणत असतो, ठीक आहे, आता मस्त साडी नेस, आणि असं म्हणून तो निघून जातो. त्यावर नंदिनी मात्र थोडीशी लाजलेलीच असते. आता जीवानी तिला पाहिलेलं असतं बरं का, ही लाजली म्हणून, पण बिचारा मात्र काही बोलत नाही, निघून जातो. तर आता इकडे मस्त संध्याकाळच्या जेवणाचा खरं तर बेत असतो बरं का हा प्रेक्षकांनो. काव्याने दुपारचं जेवण वगैरे बनवलेलं असतं, कारण आता काव्याला इथे सुट्टी आहे आणि एक्झाम संपल्या, जास्तीचा अभ्यास नाही आहे, त्यामुळे बिचारी आपली बऱ्यापैकी घरातली कामं करत आहे. आता इकडे मस्त नंदिनीने भजी आणलेली असतात आणि आता मानिनी मात्र त्या भजीवर ताव मारत असते. तेव्हा पार्थ तिची खेचतो, म्हणत असतो, अगं जरा कमी खा, इथे चवळीच्या शेंगेसारखी आहेस तर उगाचच भोपळ्यासारखी होशील ना. त्यावर मानिनी म्हणत असते, काय रे, आईचं खाणं काढतोयस का? पण काय गं काव्या कुठे? अहो काय झालंय ना, काव्याने ना आज दुपारचा पण स्वयंपाक बनवलाय आणि आता तिने भजीचा एक घाणा पण काढलाय, दमली असेल बिचारी, झोपली आहे. त्यावर आता इकडे पार्थ मुद्दाम तिचं कौतुक करत असतं बरं का, कारण मानिनी म्हणत असते की बघ ना गं, काव्याने तर भजी पण नाही खाल्ली. त्यावर आता नंदिनी म्हणते, आई अहो तिने एक घाणा तळला सुरुवातीचा आणि तिने भजी पण खाल्ली, तुम्ही नका काळजी करू. तर आता पार्थ म्हणत असतो, आई तुला सांगू का, माझी मांजर ना अशी छान छान भजी खात होती ना तेव्हा अशी गोड दिसत होती, काय सांगू तुला, खरंच असं गोड गोंडस बाळ त्या मांजरीसारखं कसं दिसतं ना तसं दिसत होतं. त्यावर मानिनी त्याला फटका मारते आणि म्हणत असते, अरे काय काय काय, इथे आईसमोर आणि वहिनीसमोर बायकोचं कौतुक करतोयस, चांगले. त्यावर तो म्हणत असतो, जा माझ्या बायकोच्या ना मी तुम्हाला किस्से सांगणारच नाही इथून पुढे. हो ते दिसतंय, आम्हाला दिसतंय की बायकोचं कौतुक करतोयस का काय करतोयस ते. काय रे, माझ्या सुनेने 4 जास्तीची भजी खाल्ली तर तिचं खाणं काढतोयस तू? त्यावर पार्थ म्हणत असतो, आई तसं नाही गं, पण तुला सांगू का, काव्या ना खूप अशी क्यूट दिसत होती बघ. हो बघतेस का नंदिनी, बघतेस? हो आई बघते, मी सुद्धा बघते काय चाललंय. तर आता तर बघा ना इकडे पार्थ तर ना किती लाजत आहेत. अगं नंदिनी हा खूप डांबरीस आहे, काय सांगू तुला, मी युगच्या वेळी प्रेग्नेंट होते ना तेव्हा एका छोट्या बाळाचा बेडरूममध्ये फोटो लावला होता. हा पठ्ठ्या आला आणि ह्या पठ्ठ्याने मात्र तो फोटो काढूनच टाकला आणि म्हणायला लागला, काय तर म्हणे फोटो बघितलं की इथे असं होतं का तसं होतं का म्हणून. त्यावर तो म्हणत असतो, हो मी बरोबरच बोललोय. तेव्हा आता मानिनी म्हणत असते, हो कळेल ना, जेव्हा काव्या प्रेग्नेंट राहील आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर जेव्हा तिला कोरड्या उलट्या व्हायला लागतील ना तेव्हा मग तू येशील माझ्या
तिच्याकडे, "आई, आई बघ ना गं, कव्याला कोरड्या उलट्या होत आहेत. आता मी काय करू?" त्यावर आता इकडे पार्थ पुन्हा आणखी त्यावर मस्करी करत असतो आणि मानिनी मात्र त्याला फटकाच देत असते. बापरे! प्रेक्षकांनो, इकडे कोरड्या उलट्याचं नाव आणि इकडे दुसऱ्या बाजूला काव्याला खरंचच कोरड्या उलट्या व्हायला लागलेल्या आहेत. खरं कठीण आहे ना? बघा, आता काव्याला ना उलट्या होत आहेत. तिला म्हणजे त्रास होतोय, उलटी आल्यासारखं होतंय, पण काहीच पडत नाहीये, म्हणजे उलटी होतच नाहीये. मळमळतंय, कोरडी उलटी झाल्यासारखं होतंय. आपण तुम्ही समजू शकता आणि तेवढाच त्रास होतोय. बापरे! खूप त्रास होतोय. तेवढ्यातच आपली ना आशा तिथे आलेली असते. आशा पाहत असते. ती म्हणत असते, "काय झालंय काव्याताई? तुम्हाला त्रास होतोय का काही?" "नाही, नाही, नाही, नाही. ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्हाला त्रास होत असेल तर मला सांगा ना. मी इकडे मानिनी मॅडमला सांगू का? मानिनी ताईला सांगू का तुम्हाला हे करायला बघायला?" "नाही आशाताई, ठीक आहे. मी होईल बरी. तुम्ही एक काम करा ना. मी ना पार्थकरिता सिनेमन कॉफी बनवून ठेवलेली आहे. प्लीज तुम्ही त्यांना द्याल का तेवढी?" त्यावर ती म्हणत असते, "हो, मी देते. पण तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर तसं सांगा." अहो काय आहे ना, बघा ना, उलटी व्हायला येते पण होतच नाहीये. काय करू ना कळतच नाहीये. म्हणजे उलटीसारखं होतंय आणि करायला गेलं की होतच नाही. कोरड्या उलट्या होत आहेत. जाम त्रास व्हायला लागलाय हो. त्यावरती म्हणत असते, "बरं बरं ठीक आहे. मी जरा ना थोडासा आराम करते. तुम्ही प्लीज तेवढी कॉफी द्याल का?" तेव्हा ती म्हणते, "बरं ठीक आहे. तुम्ही कॉफी द्या. पण काही लागलं तर सांगा हां." तेव्हा काव्या म्हणते, "हो हो, नक्की. काही लागलं ना तर नक्कीच सांगण्याचा मी प्रयत्न करते." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि ती निघून जाते. तेवढ्यातच ती निघून गेल्यानंतर इकडे आता जी काही आपली आशा आहे, आशा खाली निघून जाते. तर काव्या मात्र तिथेच उभी असते आणि काव्या तिथे उभी येऊन थोडंसं पाणी पित असते. आता काव्याने पाणी पिल्यानंतर आपण पाहतो की ती म्हणत असते, "आता थोडंसं बरं वाटतं रे. बाप रे बाप! खरंच काव्या, काय करतेस तू? हे काय गरज होती गं एवढी भजी खायची? तुला माहिती ना मिरचीच्या भजीनी तुला त्रास होतो. तरीसुद्धा तू मिरचीची भजी खाल्ली आहेस. खाशील का इथून पुढे? आता काव्या एक काम कर, संध्याकाळी ना एक घासही खाऊ नकोस. थोडंसुद्धा जेवण जेवू नकोस. जर तू जेवली नाहीस ना तरच तुला कुठे जाऊन बरं वाटेल बघ." असं काव्या बोलत असते आणि तेव्हा थोडासा आराम करते म्हणत असते. तर आपण इकडे पाहतो की आता पार्थ सुद्धा बघा ना, म्हणजे कसं जुळून आणतात ना हे. पार्थ आता फोनवर बोलत असतो. खरं तर तो आता एका खूप मोठ्या कॉन्ट्रॅक्टबद्दल मिळत असतो, कारण त्याचं जवळपास ते 3 महिन्यापासून कॉन्ट्रॅक्ट पेंडिंग होतं आणि आत्ता कुठे हालचाल करते. आता इकडे पार्थ फोनवर बोलत असतो, "बघ ना, काहीच हालचाल करत नाही. मला तर असं वाटतंय की आता ना ही गुड न्यूज सगळ्यांना सांगूनच टाकावी बाबा." फोनवर बोलत असतो. तेव्हा तो निघून जातो. आशाने तेच 2-3 शब्द ऐकलेले असतात आणि 2-3 शब्द ऐकल्यानंतर पुन्हा तो मित्राला म्हणत असतो की, "ऐकलंयस ना मी काय म्हणतोय ते? कारण कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आता आणि खरंच मला असं खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय. आता मला वाटतं हे सगळ्यांना सांगून टाकावं." आता तेवढ्यातच आशा लागलीच गेलेली असते ती मानिनीकडे आणि मानिनीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आता मानिनी धावतच हॉलमध्ये येते. "पार्थ, पार्थ, काव्या, काव्या, काव्या" असं म्हणून घरातील सगळ्यांना ती जमा करत असते जवळपास. "अहो काय झालंय मानिनी काकू? काय झालंय? बोला ना, बोला ना, काय झालंय?" त्यावर मानिनी म्हणत असते, "अगं काव्या, तुला उलट्या होत आहेत?" "हो ना काकू, खूप उलट्या होत आहेत." "म्हणजे उलट्या होतच नाहीये तर खरं तर. मी उलटी करायला जाते पण मला उलटी होतच नाही. खूप त्रास व्हायला लागलाय. काय करू?" त्यावर मानिनी म्हणत असते, "काय रे पठ्ठ्या, तू पण मला सांगितलं नाहीयेस?" त्यावर तो म्हणतो, "अगं मलाच काय नाही, मलाच आत्ता कळलंय." "काय काव्या, तुम्हाला उलट्या होत आहेत? बापरे! कधी झालं हे? असं कधी झालं? कधीपासून होतंय तुम्हाला?" आता इकडे नंदिनी हसायला लागलेली असते. ती म्हणत असते, "म्हणजे काव्या, तुला उलट्या होत आहेत? आई, काव्याला उलट्या होत आहेत." "अगं हो ना ताई, उलट्या होत आहेत. खूप त्रास होतोय गं, मळमळल्यासारखं होतंय, कोरडी उलटी होतीये, करायला जाते पण होतच नाही, खूप त्रास होतोय." आता नंदिनी मात्र खूपच जास्त आनंदात होत असते. नंदिनी म्हणत असते, "म्हणजे काव्या, खरंच तुला, म्हणजे किती आनंदाची गोष्ट ही. आनंदाची गोष्ट, मला उलट्या होत आहेत आणि ही आनंदाची गोष्ट. हां, अगं नंदिनी ताई, काय करतेस तू? काय बोलतेस तू हे?" "अहो पार्थ, अहो आई, म्हणजे तुम्ही एवढी मोठी गुड न्यूज दिली? गुड न्यूज? आणखी तुम्हाला कशी कळली गुड न्यूज? आम्ही तर कोणालाच नाही सांगितलं." असं तो सुद्धा म्हणत असतो. आता तो त्याच्या प्रोजेक्टबद्दल, त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतो आणि हे इकडे काहीतरी वेगळंच झालेलं असतं. आता सगळेजण तिथे धावत येतात बरं का. रम्या, वसू आलेली असते, आशाताई आलेली असते. तेव्हा रम्या म्हणत असते, "कसली गुड न्यूज? कोणाची गुड न्यूज? कोणाला उलट्या होत आहेत?" "अगं काव्याला उलट्या होत आहेत." त्यावर रम्या म्हणत असते, "काय? काव्याला उलट्या होत आहेत? कशा उलट्या होत आहेत?" त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो, "अगं आई, काय हे? थांब जरा." "अरे काय थांब? कसलं थांब? अरे तू इकडे बाबा होणार आहेस? म्हणजे काव्या प्रेग्नेंट आहे? म्हणजे आता उलटीसारखं वाय वाय, त्याच्यानंतर 3 महिन्याने आणखी थोडंसं डोहाळे आणि त्यानंतर 9 महिन्याने बाळांच्या रडण्याचे आवाज."
हे सगळं सगळं काही इकडे आता ही लोक बोलत असतात. हे सगळं काही बोलत असताना मात्र आपली रम्या खूप घाबरलेली असते बरं का प्रेक्षकांनो. कारण आता काय झालंय खोलीमध्ये माहिती ना तुम्हाला, की इकडे ती आता कसले स्वप्न बघत होते. ती स्वप्न बघत होते ते म्हणजेच की इकडे पार्थसोबत लग्न करण्याचे, आणि आता तर हे सगळं काही झालंय. आपल्या पार्थने तर डोक्याला हातच लावून घेतलाय बाबा. खरंच ना प्रेक्षकांनो, खरं सांगू का तुम्हाला, जर हे लाईव्ह बघत असताना तर खरंच खूपच मजा आली असती बरं का. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेल की संध्याकाळी तुम्ही आवर्जून लाईव्हला बघा. इतकं कॉमेडी आणि इतकं या लोकांनी घडून आणलंय ना, खरंच खूप जास्त भारी आहे. इकडे तर हा गैरसमजाचे वारे वाहतातच, पण आपली रम्याचं तर बाप रे बाप, शेवटी रम्या बोलून टाकते बरं का आज प्रेक्षकांनो थोडंसं, कारण हा संशयाची पाल आता यांच्या मनामध्ये चुकचुकलेलीच असते. पार्थ म्हणत असतो, खरं तर मी ना सोशल मीडियावर टाकणार होतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, ए ए डांबरीसा, हे असल्या गोष्टी सोशल मीडियावर टाकायच्या नसत्यात हां. अगोदर चोरुटी आणि त्यानंतर मग सोशल मीडियावर. काय चोरुटी? कोणाची चोरुटी? तेव्हा लागलीच आता इकडे ना पार्थ काव्याकडे जातो आणि तो म्हणत असतो, काय चाललंय काय तुमचं? चाललंय काव्या, खरं खरं सांगा, काल रात्री आपल्यामध्ये. त्यावर काव्या म्हणत असे, काय चाललंय पार्थ तुमचं? वेडे आहेत का तुम्ही? त्यावर लगेच आता ह्यांच्या खाणाखुणा मानिनी बघते आणि मानिनी म्हणत असते, नंदिनी बघतेस ना तू, बघतेस ना कशा खाणाखुणा चालू आहेत ह्या दोघांच्या, बघतेस ना तू. तिने म्हणत असते, "अगदी बरोबर आहे आई. दोघे सुद्धा अगदी छुपे रुस्तुम निघाले आहेत." बापरे! दोघांचं तर म्हणजे काय त्यांना बोलावं आणि काय नाही हे कळतच नसतं. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच हां. जीवा तिथे आलेला असतो आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, "काय, काय, काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? कसली तयारी करताय तुम्ही? काय चाललंय? मला काही समजणार आहे की नाही?" तेव्हा आपली नंदिनी म्हणत असते, "अहो काय चाललंय म्हणजे तुम्ही आहात कुठे? तुम्ही काका होणार आहात काका." तेव्हा जीवा मात्र पाहतच असतो. नंदिनी म्हणत असते, नंदिनी आता जीवाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहते बरं का, कारण जीवाला खूपच धक्का बसल्यासारखा वागत असतो तो. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालंय जीवा, तुम्हाला एवढं कसलं टेन्शन आलेलं आहे, बोला ना बोला. त्यावर आता इकडे आपली रम्या भडकते. रम्या म्हणत असते, काव्या पार्थपासून प्रेग्नेंट आहे. कसं शक्य आहे हे, कसं शक्य आहे? रम्या एवढी भडकलेली असती ना की काही विचारू नका. सगळेजण तिच्याकडून पाहतच असतात. पुन्हा एकदा रम्या म्हणत असते, काव्या पार्थपासून प्रेग्नेंट आहे. कसं शक्य आहे हे? हे होऊच शकत नाही. त्यावर लगेचच आता पार्थ भडकतो बरं का. पार्थ म्हणत असतो, रम्या काय बोलणं आहे तुझं हे? तू कुठल्या अँगलने बोलतेस आणि कुठल्या टोनमध्ये बोलतेस आणि काय शब्द वापरतेस? तुला तरी कळतंय का? अशी कशी बोलू शकतेस? त्यावर आता रम्या पुन्हा म्हणत असते, हो मी अगदी बरोबर बोलत आहे. काव्या तुला जवळ येऊच देणार नाहीये आणि काव्या तुझ्यापासून प्रेग्नेंट होऊच शकणार नाहीये. त्यावर पुन्हा एकदा पार्थ भडकलेला असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, हो मी बोलते ते अगदी बरोबर आहे. कारण काव्या तुला जवळ येऊच देणार नाही. कारण तिचं तर असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. कारण इकडे आता हे इथेच थांबवलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, मानिनी काय करेल? वसू खरंच रम्याला थांबवेल का? की काव्याला समजलेलं असेल की आता ह्या रम्या आणि वसूला समजलं की तिचं अफेअर होतं, तिचा बॉयफ्रेंड होता. मग ती नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत होती, ह्या सगळ्या गोष्टीचा आता काव्या शोध घेईल का? की ही रम्या असं का बोलत होती म्हणून? प्रेक्षकांनो, खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग कमाल धमाल असा एपिसोड झालेला आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट एपिसोडचे रिव्ह्यूज ऐकण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. भेटूया तशाच एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत पाहत राहा